बाई, तुम्ही असं म्हणत आलेले आहात की लोकसंस्कृती ही प्रवाही असते. हां, या प्रवाहामध्ये जे काही चांगलं आहे ते वेचायचं आणि जे अयोग्य आहे, वाईट आहे ते सोडून द्यायचं. आजच्या या आधुनिक काळामध्ये तुम्ही ह्या लोकसंस्कृतीच्या सगळ्या काळाशी कशी काय सांगड घालता? काय आहे, लोकसंस्कृती म्हणलं की आपल्या डोक्यात दोन कल्पना असतात, परत शहरी लोकांच्या डोक्यात, की हे जुनं आहे खूप किंवा हे ग्रामीण आहे. तर जुनं आहेच, कारण माणूस जन्माला आला त्या क्षणापासून तो कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने अभिव्यक्त व्हायला लागला आहे. कधी खोणांच्या भाषेतनं अभिव्यक्त होत असेल आणि मग ध्वनीच्या भाषेतनं अभिव्यक्त व्हायला लागला आहे. आणि त्या ध्वनीच्या भाषेतनं अभिव्यक्त होणं याला आपण मौखिक अभिव्यक्ती असं म्हणतो. लिपीच्या माध्यमातून व्हायला लागला की आपण म्हणतो लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हायला लागला. अभिव्यक्ती हे माणसाचं लक्षण आहे किंवा एकूण जीवाचं लक्षण आहे. कारण काय म्हणायचं आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी चिमणी कावळेसुद्धा आपले काहीतरी स्वर निर्माण करतात, ध्वनीच्या मार्फत व्यक्त होतात. माणूस तर होतच आलेला आहे. आणि मग ही अभिव्यक्ती आपल्या जगण्याशी निगडीत असते, की कोणाला तरी काहीतरी व्यक्त व्हायचं आहे आणि कोणीतरी ते स्वीकारलं पाहिजे. ते देवाणघेवाण हे अभिव्यक्तीचं कारण असतं, हेतू असतो, निमित्त असतं आणि ते होत आलेलं आहे. आता आदिम काळापासून माणूस केव्हा विश्वाच्या पाठीवर जन्माला आला असेल तेव्हापासून हा प्रकार होतच आलेला आहे. तेव्हा केवळ ते ग्रामीण आहे असं नाही. माणूस जन्माला आल्यापासून आजपर्यंत त्याची जी वाटचाल आहे जगण्याची, ती वाटचालीसाठी तो निरनिराळ्या साधनांचा उपयोग करत आलेला आहे आणि त्या काळात तो वेगळ्या प्रकाराने अभिव्यक्त होत आलेला आहे. मग त्याच्या चाली, रीती, रूढी, अन्न हे सुद्धा काळानुसार बदलत आलं आहे. म्हणून मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्राचा आपण मागोवा घेत गेलो तर आपल्याला असं दिसतं की ह्या सगळ्या परंपरेमध्ये, जगण्याच्या परंपरेमध्ये, सांस्कृतिक, धार्मिक मी म्हणत नाही, ह्या जगण्याच्या परंपरेमध्ये काही जुन्या गोष्टी उपयुक्त वाटल्या म्हणून माणूस स्वीकारतो आहे. उदाहरणार्थ नदीचं वाहतं पाणी, हे की जेव्हा केव्हा नदी जन्माला आली असेल आणि माणूस जन्माला आला असेल तेव्हापासून आजतापर्यंत नदी महात्म्य आहेच, वृक्ष महात्म्य आहे, निसर्गतत्वांनी आम्हाला जे दिलेलं आहे ते महात्म्य आहे. ते काही संपत नाही आहे. किंबहुना त्याचा आम्ही निरनिराळ्या काळात निरनिराळ्या प्रकारे वापर करत आलो. पहिल्यांदा वाहत्या नदीचं पाणी घेतलं, मग आम्ही बांध घालायला लागलो, मग आम्ही धरणं बांधायला लागलो, मग आम्ही पाईपलाईन टाकायला लागलो. मूळ जे आहे पाणी, ही जी काही संकल्पना आहे आणि निसर्गाने दिलेलं जे आम्हाला तत्त्व आहे ते संपत नाही त्याच्यामध्ये. म्हणून निसर्ग तत्वांचा उपयोग माणूस कसकसा करून घेत आलेला आहे. आणि मग आज आपण ते एन्व्हायरमेंट वगैरे याच्यापर्यंत येतो. परंतु याचा उपयोग हा जगण्याचा अतिशय मूळ मुद्दा आहे आणि तो संपत नाही. त्याच्या अभिव्यक्तीची स्वरूपं संपतात आणि मग ती अभिव्यक्ती भौतिक स्तरावर असते, मानसिक स्तरावर असते आणि श्रद्धेच्या स्तरावर जाते. मग ती नदी ही एक उपयुक्त वस्तू असते, एक निसर्गतत्व असतं आणि मग त्याला आपण दैवताचं स्थान देतो. म्हणून मग त्या नदीची पूजा करणं वगैरे वगैरे, त्याचे महोत्सव करणं, मग त्या नदीचे असतील, समुद्राचे असतील, वाऱ्याचे असतील, पर्वतांचे सुद्धा आम्ही महोत्सव करत आलेले लोक आहोत. तर निसर्गतत्व जे आहेत ते निसर्गतत्वांचाच आविष्कार आमच्या श्रद्धेमधून होत असतो. मग त्यात दैवतांची संख्या वाढेल, काही वाढेल, पण त्याच्या मुळाशी कुठलं तरी निसर्गतत्व आहे दिसेल. की सगळ्या आमच्या जत्रा यात्रा भरतात, त्या जत्रा यात्रा कुठल्या तरी पर्वताच्या आश्रयाने, जलाशयाच्या आश्रयाने, आणि मग त्या पर्वतावर अमक्या देवतेचं स्थान आहे, त्या नदीच्या काठी अमक्या देवताचं स्थान आहे. ही श्रद्धा माणसाची संपत नाही, ती प्रत्येक रूपांतर होऊन ती राहते. म्हणजे आदिम काळामध्ये कदाचित मनुष्याचा किंवा पशुपक्ष्याचा बळी दिला असेल, आता आपण पुरणपोळीचा नैवेद्य देतो. आणि जसजसे हवामान बदलतं तसतशा आजही आमच्या श्रद्धा बदलत आहेत. हो, प्रांतपरत्वे म्हणजे कोकणामधनं गणपती आला की त्याला आम्ही म्हणतो उकडीच्या मोदकाचा नैवेद्य लागतो आणि ओल्या नारळाचा लागतो. आमच्या घाटावर ओला नारळ मिळणं एकेकाळी मुश्किल गोष्ट होती, आता होती ती. आणि मग आम्हाला सुक्या खोबऱ्याचा नैवेद्य, गुळखोबऱ्याचा नैवेद्य, म्हणून आम्ही म्हणतो गुळखाद्य नैवेद्यम समर्पयामी आणि तुम्ही मोदकम समर्पयामी. त्यामुळे ती जी वातावरण आहे ते वातावरण
तुम्हाला घडवत असतं, तुमच्या श्रद्धा घडवत असतं, तुमच्या देवदेवता घडवत असतं आणि तुमचं अन्नही घडवत असतं, वस्त्र घडवत असतं, तुमची घरं घडवत असतात. आणि दुसरं काय होतं की प्रत्येक निरनिराळ्या ठिकाणच्या या संस्कृती अशा निर्माण होत असताना माणसं ज्या वेळेला निरनिराळ्या निमित्ताने एकमेकांच्या सहवासात येतात, मग ती व्यापाराच्या निमित्ताने येतात, स्थलांतरं करत असतात, पोटापाण्याच्यासाठी जात असतात, तर त्यावेळेला एकमेकांच्या संस्कृतीचा एकमेकांच्यावर परिणाम होत असतो. म्हणजे आमच्या वाढदिवसाला आम्ही इतके दिवस बाळाला औक्षण करत आलो, आता आम्ही केकही कापतो. आता केकही कापायला लागलो म्हणजे काय झालं, एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीकडून काहीतरी घेतलं, क्रॉस कल्चर अभिजन. म्हणजे त्याचं शास्त्रीय नाव मी मुद्दाम शास्त्रीय परिभाषा टाळते आहे लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचे. तर हे क्रॉस कल्चर हे जातींच्या मधनं होत असतं, हे उपजातींच्या मधनं होत असतं, हे शहरी ग्रामीण म्हणून होत असतं, हे निरनिराळ्या देशांच्या मधलं धर्मांच्या मधनं सुद्धा हे होत असतं. आणि धर्मांतरं झाली म्हणजे त्याच वातावरणामध्ये राहणाऱ्या लोकांची संस्कृती बदलतेच असं नाही, किंबहुना संस्कृती कायम राहते धर्मांतर झाल्यानंतर सदा. कारण धर्मांतर होणं म्हणजे काय झालं, उपासना बदललेली आहे आणि संस्कृतीमध्ये खाणं पिणं राहणं वस्त्र अलंकार हे सगळं येत असतं, श्रद्धाही येत असतात आणि त्या कायम राहतात. त्यामुळे आम्हाला दिसेल की आमच्या सांगली मिरजेकडे तर इस्लाम समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या सगळ्या बायका मुली साड्या नेसणाऱ्या आणि लग्नकार्यामध्ये हिरव्या साड्या नेसणाऱ्या, हिरवा चोडा घालणाऱ्या अशा आम्हाला सगळीकडे दिसतात. त्याच संस्कृतीमध्ये बहुजनांची जी भोवताली जे बहुजन, याचा अर्थ संख्येने बहुत असं म्हणूयात आपण, की जास्त संख्येने असलेल्या लोकांचा प्रभाव हा नेहमी कमी संख्येने असलेल्या लोकांच्यावर पडत असतो आणि त्याप्रमाणे आपण बदल होतो म्हणतो, तो पूर्ण काही बदलत नाही. आदिम अवस्थेपासून नंतरच्या काळामध्ये भौतिक जीवनात जरी बदल झाले तरी मानसिक धारणा या बदलत नाहीत आणि भौतिक जीवनसुद्धा पूर्णपणे बदलत नाही. थोडे थोडे बदल त्याच्यामध्ये होत जातात, पण ती रूपांतरं असतात. काही गोष्टींचा पूर्ण उच्छेद होतो कारण त्याची आता आम्हाला गरज उरत नाही, कारण उपयुक्ततावाद हा महत्त्वाचा असतो. जे उपयुक्त नाही ते आम्ही सोडून देत असतो आणि आम्ही नाही सोडून देत, आम्हाला निसर्ग सांगतो. कसा निसर्ग सांगतो तर एक काळ असा होता, आदिम काळ कुठला तरी, की ज्या काळामध्ये माणसाला अन्नभक्षण करायचं झालं तर कच्चं मांस ओरबाडून खायला लागत होतं. अजून स्वयंपाक पाणी पाकशास्त्र वगैरेचा जन्म झाला नव्हता. त्यावेळेला त्याच्या शरीराचे अवयव होते ते तीक्ष्ण होते, एखाद्या जनावरासारखे. त्याचे दात तीक्ष्ण होते, नखं तीक्ष्ण होते आणि ते ओरबाडून खात होता. जसं त्याला शिजवलेलं अन्न, भाजलेलं अन्न, म्हणजे जिथे शक्ती कमी लागते त्या अवयवांची, तसतसं ते अवयव निरुपयोगी व्हायला लागले क्रमाक्रमाने. मग आपली नखं आज फक्त नेलपेंट लावण्यापुरती शिल्लक राहिलेली आहेत, काही ओरबाडण्यापुरती शिल्लक राहिलेली नाही. दातही आमचे नाजूक व्हायला लागलेले आहेत. रीढ की हड्डी, जे जुन्या काळी म्हणत होते की एखाद्या चतुष्पाद प्राण्यापासून जन्माला आलेले आहेत आणि वानर कुळामधल्या किंवा वानर प्रजातीमधनं, तर त्याला शेपूट होती एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज जाण्यासाठी, कारण सगळा देह उचलून जायचा म्हणजे त्या आधांतरी एक आधार लागतो. ज्या वेळेला पायी चालायला लागले, जमिनीवर सुरक्षितता वाढायला लागली, तसतसं माणसाचं शेपूट गळायला लागलं आणि फक्त हाड शिल्लक राहिलं तिथे एक टोक हाडाचं. पण त्याचं नाव आम्ही कायम ठेवलं माकड हाड. ते माकड हाड का राहिलं, माकडच का, तर ते तो अवशेष आहे. म्हणून जुन्या परंपरेमधले काही अवशेष शिल्लक राहतात. ते शारीरिक असतात, मानसिक असतात, भावनिक असतात, श्रद्धेतले असतात आणि जे शिल्लक राहिलेले अवशेष असतात त्यांना जिवंत अवशेष असं म्हणतात, लाईव्ह फॉसिल. कारण फॉसिल म्हटलं की आपल्याला फक्त त्या हाडाकाडांचेच नमुने दिसतात, तर मानसिक पातळीवरही हे फॉसिल असतात, म्हणजे अवशेष असतात, पण ते जिवंत असतात. आणि त्या अर्थाने लोकसंस्कृती ही अखंड प्रवाही आहे. ती रूपांतर होऊन ही अखंड चालू राहते, ती पूर्णपणे नाहीशी होत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.